नमस्कार सर्वांचं ट्रेडिंग बेसिक ते ॲडव्हान्स सिरीजमध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आजचा आपला टॉपिक आहे बघा, टेक्निकल ॲनालिसिसमधलाच आजचा टॉपिक आहे बघा आपला चार्ट पॅटर्न. मार्केटमध्ये कोणकोणते चार्ट पॅटर्न असतात, कोणकोणते चार्ट पॅटर्न जे चांगले वर्क करतात. तसे बहुतेक भरपूर सारे चार्ट पॅटर्न आहे, फक्त आपण मेन 2 ते 3 चार्ट पॅटर्न बघणार आहात की जे आपण यूज करतो आणि मार्केटमध्ये ते चांगले वर्क करतात बघा. त्यानुसार आपण चार्ट रीड करू शकतो. असे 2-3च आहे बघा. उगाच जास्त शिकूनही काही फायदा नाही. जे काही कामाचेच नाही येणार तर ते शिकूनही काही फायदा नाही. जे मार्केटमध्ये खरोखरच चालतात, रेग्युलरमध्ये उपयोगी पडतात, तेच आपण बघणार आहोत. एकदम 2-4 मिनटामध्ये आपण सांगणार आहोत या चार्ट पॅटर्नविषयी माहिती. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आहे बघा आपला एक चार्ट पॅटर्न आहे बघा. सगळ्यात पहिले डबल टॉप आणि दुसरा आहे बघा डबल बॉटम. आता हे 2 सेमच आहे, फक्त नावामध्ये चेंज आहे आणि कुठे बनतात, कसे बनतात त्याविषयी आपण माहिती घेऊ. बघा त्याच्या नावामध्येच डबल टॉप म्हणजेच काय, तर 2 टॉप बघा. मग टॉप म्हणजेच कुठं, तर मार्केटच्या वरती बनतात हे कधी पण बघा, लक्षात ठेवायचं. डबल टॉप म्हणजे याला अजून असं पण म्हणतात, एम पॅटर्न पण म्हणतात शॉर्टकटमध्ये या डबल टॉप चार्ट पॅटर्नलाच. डबल टॉप म्हणजेच काही दिसते तुम्हाला, वर गेलं खाली आलं, परत वर गेलं परत खाली आलं, म्हणजे इथं काय एक आणि हे 2 असे टॉप बनवले बघा, एम पॅटर्न सारखं. याला एम पॅटर्न पण म्हणतात शॉर्टमध्ये. तर हे डबल टॉप चार्टवरती कुठे बनतात, तर हे जे बनतात ते मार्केटच्या टॉपला बनतात कधी पण बघा. ज्यावेळेस मार्केट असं वरती जात असतं आणि इथे कुठे जर डबल टॉप बनला तर तेथे एक सेल ऑपॉर्च्युनिटी आपण घेऊ शकतो आणि तिथे सेल साईडचा एक प्लॅन बनवू शकतो बघा. म्हणून हा डबल पॅटर्न चार्ट पॅटर्न आहे बघा, डबल टॉप चार्ट पॅटर्न आहे बघा, सॉरी. हा कधी पण मार्केटच्या टॉपला बनतो. तर मग इथे यानुसार लोक ट्रेड कसे करतात, तर काही लोक असा इथून वरती गेलं, एक टॉप बनला, परत खालती गेलं, परत इथे गेलं आणि इथं जर एखादी चांगली रेड कॅन्डल बनली तर काही लोक इथंच एंट्री करतात बघा शॉर्टसाठी आणि त्यांचं हेचपर्यंतचं टार्गेट असतं, स्कॅल्पिंग करतात बघा काही लोक ह्या प्रकारचे डबल टॉपचे. तर काही लोक काय करतात, ज्यावेळेस हा डबल टॉप ब्रेकआउट देतो बघा, ज्यावेळेस हा खालच्या साईडला एक ब्रेकआउट देतो बघा, हा पॅटर्न पूर्ण हा तोडतो ह्या लेवलचा, इथं असा ब्रेकआउट देतो. ह्या ब्रेकआउटच्या नंतर एक रॅली येण्याचे चान्सेस असतात, म्हणून काही लोक इथे या ब्रेकआउटला पण सेल करतात बघा या डबल टॉपच्या. हा कधी पण लक्षात ठेवायचं, मार्केटच्या टॉपला बनला तर वर्क चांगला करतो बघा, सिम्पल आहे. त्यानंतर आहे बघा डबल बॉटम, एकदम सिम्पल. याच्या ऑपोजिट, डबल टॉपच्या ऑपोजिट डबल बॉटम, म्हणजेच हा काय आहे, एम पॅटर्न, तर हा काय आहे बघा, डब्ल्यू पॅटर्न. सिम्पल आहे, लॉजिकल काहीच नाही. तर मग हा कुठे बनतो, डबल टॉप मार्केटच्या टॉपला बनतो. तसंच हा डबल बॉटम कुठं बनत असेल बघा, तर तो बनतो मार्केटच्या बॉटमला. म्हणजे ज्यावेळेस मार्केट बिरिश असतं बघा, खालच्या साईडला पडत असतं, आणि ज्यावेळेस असं जर डबल बॉटम बनला तर तिथे एक बाय ऑपॉर्च्युनिटी म्हणून बायर्स, रिटेलर आणि ऑपरेटर लोक बाय प्लॅन करून तिथे ट्रेड प्लॅन करतात बघा. तर ह्याचं पण सेम तसंच आहे बघा. काही लोक अर्धा डबल बॉटम अर्धा बनला कीच एंट्री करतात बघा. ज्यावेळेस एक आला, एक टॉप बनला, वरती गेलं, परत खाली आलं आणि या इथे कुठे जर चांगली ग्रीन कॅन्डल बनली तिथे बाय करतात आणि इथपर्यंत टार्गेट ठेवतात. तर काही लोक काय करतात, ही ज्यावेळेस डबल बॉटमची ही लेवल ब्रेक होईल त्यानंतर मुवमेंट येण्याचे चान्सेस असतात, म्हणून येथे काही लोक बाय करतात बघा. सिम्पल आहे, म्हणजे लॉजिकल असं काहीच नाही. हा बघा डबल टॉप मार्केटच्या टॉपला बनणार आणि डबल बॉटम मार्केटच्या बॉटमला बनल्यावरच चांगला वर्क करणार. बनतो कुठेही पण वर्क कुठे करतो हे आपण सांगणार आहोत, सांगितलं शॉर्टकटमध्ये बघा. त्यानंतर आपण चार्टवर बघणार आहोत ते कसे वर्क होतात, कुठे येतात. त्यानंतर आहे बघा दुसरा चार्ट पॅटर्न आहे बघा, हेड अँड शोल्डर. नावातच आहे त्याच्या, एक काय, हेड आणि शोल्डर. जसे की आपलं कसं असतं, एक शोल्डर ह्या साईडला असतं, परत एक हेड आणि परत एक शोल्डर. त्याच प्रकारे हा चार्ट पॅटर्न बघा, एक शोल्डर, नंतर हा वरती हेड आणि नंतर शोल्डर. ज्यावेळेस असा चार्ट पॅटर्न मार्केटमध्ये कुठे बनतो त्यावेळेस तो वर्क कुठे होतो, कुठे बनल्यावर, तर हा जर हेड अँड शोल्डर मार्केटच्या टॉपला जर बनला तर चांगल्या प्रकारे वर्क होतो बघा. तर ह्यामध्ये मग लोक ट्रेड कुठे करतात, तर ज्यावेळेस हा हेड अँड शोल्डर पूर्ण पॅटर्न बनल्याच्या नंतर ज्यावेळेस हा ब्रेकआउट देतो तर त्याच्या ब्रेकआउटला लोक प्लॅन करतात बघा ट्रेड, कारण की ब्रेकआउट आल्यानंतर मुवमेंट येण्याचे चान्सेस हेड अँड शोल्डरमध्ये खूप असतात बघा. हेड अँड शोल्डर हा जर मार्केटच्या टॉपला बनला तर तिथून ज्यावेळेस टॉपला बनतो आणि ज्यावेळेस तो ही लेवलला क्रॉस करतो, तोडतो, ब्रेकआउट देतो, त्यानंतर मार्केट पडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून हा टॉपला बनतो आणि तिथे सेलर ॲक्टिवेट होतात आणि ट्रेड प्लॅन करतात. सिम्पल आहे बघा, हा मार्केटच्या टॉपला बनणार. आणि त्यानंतर त्याचाच उलटा आहे बघा, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. इन्व्हर्टेड म्हणजेच काय, उलटा हेड अँड शोल्डर. हा कसा आहे बघा, सरळ आहे, आणि हा कसा आहे बघा, उलटा हेड अँड शोल्डर आहे बघा, दिसतो ना. तर हा कुठे बनणार, मार्केटच्या बॉटमला बनणार. ज्यावेळेस मार्केट बिरिश आणि जर हा हेड अँड शोल्डर बनला मार्केटच्या बॉटमला, तर बनल्याच्या नंतर
ह्याचा ब्रेकआउट येण्याचा वेट करतात लोक. ज्यावेळेस हा ब्रेकआउट येतो त्यानंतर व्हॅल्यू मिळतो आणि व्हॅल्यू मिळण्याचे चान्सेस असतात जास्त आणि मुवमेंट येण्याचे पण चान्सेस असतात. त्यामुळे हा जर मार्केटच्या बॉटमला बनला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, तर तिथून बाईंग ॲक्टिवेट होऊ शकते आणि तिथे आपण बाय साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. हा सिंपल आहे. हा पण आपण चार्टवर बघणार आहोत 1-2 मिनिटामध्ये. आणि अजून एक आहे बघा, जो जास्त तर आपण यूज करत नाही पण आहे एक चार्ट पॅटर्न, कप अँड हँडल. सिंपल आहे बघा, कप अँड हँडल आपलं रेग्युलरचेच नाव आहे बघा, हेड अँड शोल्डर, कप अँड हँडल. कप अँड हँडल म्हणजेच काय, सिंपल कपासारखं दिसतं बघा, एक मोठा कप, त्यानंतर एक अशी हँडल म्हणजे दांडी बनते बघा. सिंपल आहे, म्हणजे लॉजिकल असं काही नाही. म्हणजे कप अँड हँडलला लोक कुठे ट्रेड प्लॅन करतात, तर ह्याचा पण ज्यावेळेस हा पूर्ण कप अँड हँडल पॅटर्न बनल्याच्या नंतर ज्यावेळेस हा ब्रेकआउट येतो बघा कप अँड हँडलचा, तर हा ज्यावेळेस ब्रेकआउट त्यावेळेस लोक बाय साईडचा प्लॅन करतात. ज्यावेळेस समजा असा सरळ कप अँड हँडल बनला तर लोक बाय साईडचा प्लॅन करतात. त्याच्यानंतर त्याचा इन्व्हर्टेड कप अँड हँडल पण आहे, म्हणजेच उलटा जर कप अँड हँडल बनला तर लोक सेल साईडचा प्लॅन करतात. बस सिंपल आहे, यामध्ये लॉजिकल असं काहीच नाही. तर लगेच आपण चार्टवर समजून घेऊया. डबल टॉप, डबल बॉटम कसे बनतात, काय वगैरे बनतात कुठे पण बरं का चार्ट पॅटर्न, पण ते वर कुठे होतात हे आपण सांगितलेलं आहे सिंपल. तर बघा समजून घेऊया आता. ही 15 मिनिटाचा गोल्डचा 15 मिनिटाचा चार्ट आहे बघा. सिंपल आहे बघा. सगळ्यात पहिले आपण आता इथे कप अँड हँडल दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा कप अँड हँडल हे दिसला का, इथं आपण एक रेजिस्टन्स ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर बघा असं आहे, मार्केट खाली आलं, वरती गेलं, म्हणजे हा कप बनवला, त्यानंतर त्याची ही दांडी बनवली, ज्यावेळेस त्या दांडीचं ब्रेकआउट आलं त्यानंतर मार्केट बरंच वरती गेलेलं आहे बघा. असं सिंपल, यामध्ये लॉजिकल असं काहीच नाही. त्यानंतर आहे बघा डबल टॉप. तर डबल टॉप आणि डबल बॉटम समजून घेऊया लगेच 1 मिनिटामध्ये बघा. तर इथे लगेच इथेच डबल टॉप आणि डबल टॉप पण बनलेला आहे बघा. हा दिसतो का तुम्हाला, यम पॅटर्न. मार्केटमध्ये परफेक्ट असं काहीच बनत नसतं बघा. इथे काय वरती गेलं, खाली आलं, वरती गेलं, खाली आलं, परत इथे वरती गेलं, परत खाली आलं, आणि ज्यावेळेस त्याचा ब्रेकआउट आला मार्केटने त्याच लेवलचा रिटेस्ट घेतला आणि तिथून परत खाली गेला बघा. हा आहे डबल टॉप, म्हणजेच आपला यम पॅटर्न. त्यानंतर इथे पण बनला बघा तोच यम पॅटर्न. इथून मार्केट वरती गेलं, खाली आलं, एक टॉप बनवला, परत वरती गेलं, परत खाली आलं, दुसरा टॉप बनवला, आणि ज्यावेळेस त्याचा ब्रेकआउट आला त्यानंतर चांगली सेल साईडला रॅली आलेली आहे बघा. सिंपल, यामध्ये लॉजिकल असं काहीच नाही. हा आहे डबल टॉप. त्यानंतर डबल बॉटम बघूया आपण आता चार्टमध्ये कुठे बनलेला दिसतो का आपल्याला डबल बॉटम. सिंपल आहे बघा, लॉजिकल असं काहीच नाही. डबल टॉप, डबल बॉटम, कप अँड हँडल. आता हा मोठा तुम्हाला दाखवतो डायरेक्ट डब्ल्यू पॅटर्न बघा, म्हणजेच काय तर डबल बॉटम. हा बघा, हा दिसतो का तुम्हाला. मार्केट इथे गेलं, इथून 1 मिनिट, मार्केट इथे गेलं, इथून खाली आलं, परत वरती गेलं, हा एक बॉटम बनवला, परत खाली वरती घेऊन खाली आलं, परत दुसरा बॉटम बनवला, आणि ज्यावेळेस हा कंप्लीट केला, 1 मिनिट हा, ज्यावेळेस कंप्लीट केला त्यानंतर ब्रेकआउट दिला, त्यानंतर चांगली वरच्या साईडला राहिलेली आहे. तर इथं काही लोकांनी इथे पण प्लॅन केला असेल. ज्यावेळेस यम मोठा डब्ल्यू बनतो बघा, उलटा डब्ल्यू पॅटर्न बनतो, त्यावेळेस लोक काय करतात, तिथे एक लेवल मार्क करतात, आणि इथे जर चांगली एखादी ग्रीन पॅन्डल बनली तर कंप्लीट होण्याच्या अगोदरच एंट्री घेतात, आणि हे कंप्लीट होण्यापर्यंतचं इथपर्यंतचं टार्गेट ठेवतात, आणि हा एक ट्रेड प्लॅन करतात. तर काही लोक ब्रेकआउट येण्याचा वेट करतात, ब्रेकआउट आल्याच्यानंतर रॅली येण्याचे चान्सेस असते, त्यानंतर काही लोक हे करतात बघा, ट्रेड घेतात. सोपं आहे, यामध्ये लॉजिकल असं काहीच नाही. त्यानंतर आहे बघा आपला हेड अँड शोल्डर. आता बघा इथंच दिसतं तुम्हाला हेड अँड शोल्डर आपला रेग्युलर. हा काय एक हा काय बघा, एक हा आहे झाला एक शोल्डर, त्यानंतर हा एक हेड, आणि त्यानंतर हा परत एक शोल्डर झाला बघा. सिंपल, यामध्ये एक शोल्डर, हा मोठा हेड, आणि परत एक शोल्डर. ज्यावेळेस मार्केटने त्याला ब्रेकआउट केलं, चांगला सेल साईडला रॅली आलेली आहे बघा. सिंपल आहे, असं लॉजिकल असं काहीच नाही. त्यानंतर डबल एक, हे बघा आता उलटा कप अँड हँडल दाखवतो तुम्हाला इथेच लगेच. हे बघा, हा एक मोठा कप, ही त्याची दांडी, ज्यावेळेस त्याला तो ब्रेकआउट केलं त्यानंतर परफेक्ट सेल साईडला रॅली आलेली आहे बघा. सिंपल, यामध्ये लॉजिकल असं काहीच नाही बघा. त्यानंतर आपण इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बघून घेऊया. हे बघा, इथे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर दिसतो तुम्हाला बांधलेला. हा एक शोल्डर, हा हेड, आणि परत एक शोल्डर. सिंपल आहे बघा. त्यानंतर जसा त्याचा ब्रेकआउट आला तर रॅली थोडी आली, त्यानंतर रिटेस्ट आला, आणि परत वरच्या साईडला रॅली केली बघा. जेव्हा हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट येतो त्यानंतर रिटेस्ट जर झाला आणि परफेक्ट चांगली कॅन्डल बनली तर रॅली येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात बघा. यामध्ये लॉजिकल असं काहीच नाही. सो धन्यवाद. इथेच आपण व्हिडिओ स्टॉप करूया. ज्यांना कोणाला सिरीज कंटिन्यू करायचं त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन होऊन घ्या.